नमस्कार मित्रांनो, भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आज एक मोठी बातमी समोर आली आहे. BCCIने आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा T20 संघ जाहीर केला असून या संघात अनेक मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. सर्वात मोठी बातमी म्हणजे श्रेयस अय्यरची भारताच्या T20 संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात IPL आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर आता श्रेयस अय्यरकडे भारताच्या T20 संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर तिलक वर्माला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. युवा खेळाडूवर विश्वास दाखवत BCCIने भविष्यातील संघ बांधलेला सुरुवात केल्याचे दिसत आहे. मात्र या संघ निवडीत सर्वात मोठा धक्का म्हणजे सूर्यकुमार यादवला बसला आहे. सूर्यकुमार यादवला T20 संघातून वगळण्यात आले आहे. या अगोदर त्याने T20 वर्ल्ड कप जिंकला होता, तर आता त्याला डायरेक्ट T20 संघातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यामध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. काही चाहत्यांच्या मते हा योग्य निर्णय आहे, तर काही जण या निर्णयावर नाराजी व्यक्त करत आहेत. दरम्यान आजच्या संघातील सर्वात चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी. IPL 2026मध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या वैभवला प्रथमच भारतीय संघात संधी मिळाली आहे. इतक्या कमी वयात टीम इंडियात निवड होणे ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. आयर्लंड दौऱ्यावर भारतीय संघ युवा खेळाडूंना अधिक संधी देऊ शकतो, तर इंग्लंडविरुद्धची मालिका भारतीय संघासाठी मोठी परीक्षा असणार आहे. कारण इंग्लंडमध्ये खेळणे कोणत्याही संघासाठी सोपे नसते. आता सर्वांच्या नजरा श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर असतील. नवीन कर्णधार म्हणून तो संघाला कसे पुढे नेतो, युवा खेळाडूंना कशी संधी देतो आणि भारताला विजय मिळवून देतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तसेच वैभव सूर्यवंशीला पहिल्यांदा मालिकेत संधी मिळते का आणि मिळाल्यास तो आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित करतो का, याकडेही क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असेल. तर संपूर्ण टीम आपण पाहूया. तर श्रेयस अय्यर कॅप्टन असणार आहे. नंतर वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि प्रिन्स यादव अशी असणार आहे भारताची टीम. तर मित्रांनो, श्रेयस अय्यरला कर्णधार बनवण्याचा निर्णय तुम्हाला कसा वाटला? सूर्यकुमार यादवला बाहेर ठेवणे योग्य आहे का आणि वैभव सूर्यवंशी भारतीय संघात यशस्वी ठरेल का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.